आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या स्टेजवर अशा लोकांना बोलवणं बंद करा. काय कार्यक्रम पाहिजे, नाही पैसे नाही पाहिजे. रोडवरती आपण एका ठिकाणी उभा राहू शकतो, आपल्या घराच्या समोर पण जयंती साजरी करू शकतो. आपल्याकडे पैशाची काही कमी नाहीये, पण काम करणाऱ्याला पैसे मिळतात. जो चळवळीमध्ये प्रामाणिक काम करतो, एकनिष्ठ काम करतो, त्याला पैसे समाज देतो. आज मी साऊथ आफ्रिकेच्या बँकेची नोकरी सोडली सर. मी क्रिकेटमध्ये होतो, माझ्यासोबत काय जातीवाद झाला मला माहिती आहे. त्याच्यानंतर मी चळवळीमध्ये मनापासून काम करतोय. आज मला समाजाने काहीच कमी केलं नाही. ज्यावेळी मला दौरा असतो तिथे येताना शशीदादांनी माझं तिकीट काढलं, बरोबर आहे. समाजातले भरपूर लोक चांगले आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला आमदार 20,000 रुपयाची पावती फाडली पाहिजे, 40,000 काही गरज नाहीये. तुम्हाला गांगाबाजी करायची काही गरज नाही. सोशल मीडिया आहे, 1000 रुपये पॅम्पलेट छापतात, खूप चांगली मार्केटिंग होते. परंतु हे सांगण्यासारखे आपल्यासारखे लोक त्याच्यामध्ये हवे. आपण जय भीम म्हणतो, पण जय भीम ह्या शब्दाचा ज्याने उच्चार केला, ज्याने नारा दिला, त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे का? 1935 साली बाबू हरदास यांनी बाबासाहेब हयात असताना, आगामी चुकत नसेल तर हयात असताना जय भीमचा नारा दिलेला आहे. आज त्याची समाधी कुठे आहे तर नागपूरच्या एका कोपऱ्यामध्ये आहे. त्यावेळी चंद्रशेखर आझाद जे पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आले, 11 दिवस आम्ही दौरे केले, आम्हाला हॉटेलमध्ये बंद केलं. असे सगळे डीसीपी आणि ईसीपी रांगेमध्ये आणि आम्ही त्यांना धक्का मारतो, ते आम्हाला धक्का मारतायत. शेवटी पोलिसांना आम्ही चंद्रशेखर म्हणले की ते आपले पोलीस आहेत आणि आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे. त्यावेळी आम्ही पाठी आणली, तरी सुद्धा आम्हाला चेतपूरपर्यंत घेऊन गेलं ना, आम्ही रस्त्यावर थांबवलं आणि आम्हाला अटक केली. मला दुसऱ्या पोलीस स्टेशनला चंद्रशेखर व्हायला वेगळीकडे, त्यामध्ये सोनून गायकवाड वेगळीकडे, सगळं भरलं नाका. 700 लोकांना मुंबईमध्ये अटक झाली 2018 डिसेंबर. हे सांगण्याचं कारण एकच की जो काम करतो त्याला थांबवण्याचा प्रयत्न होतो, पण त्यांनी जय भीमचा नारा दिला. हम आंबेडकरवादी आहे, हम संघर्षवादी आहे, असा त्यांनी नारा दिला होता. सहारनपूर या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर आझाद हे तुरंत माहीत नव्हते, पण ज्या वसतिगृहामध्ये त्या होते त्या वसतिगृहाचं नाव होतं संत रवींद्र वसतिगृह. त्या ठिकाणी असा इकडे एक वेगळा समाज आहे, तिथेही वेगळा समाज आहे. त्या वसतिगृहामध्ये त्यांची मुलं आपल्या मुलींना खेळायचे, कुठेही पकडायचे, हात लावायचे, पहिल्या बँकेवर बसायचं नाही. मग त्यांना फटके देणार होता चंद्रशेखर आझाद. त्या ठिकाणी चंद्रशेखर आझादने सांगितलं, तुम्ही अगर अशी दादागिरी करत असाल, आम्हालाही दादागिरी करता येते. त्याने भीम आर्मी पाठशाळा सुरू केली. तिथून एक आपला वैचारिक ग्रुप तयार केला आणि त्यांना पहिले समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका. नाही ऐकलं दिले फटके. मग फटके देत आज ते फटके देण्याचं काम संसदमध्ये करत आहे.